नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगलाचा बोनस भाग, अकिरा आणि राया स्पेशल. राया आणि अकिरा महाबळेश्वरला फिरायला जाणार होते. रायाची पहिलीच वेळ होती अशी कुठेतरी फिरायला जायची. तो कुठंच गेला नव्हता. अकिरा रायासोबत आहे म्हणून छानच वाटत होते. ते मुंबईला गेले होते. तिथे 2 दिवस राहून महाबळेश्वरला फिरायला जाणार होते. बस मधून गेले. अकिराचे डॅड तिला गाडी घेऊन जा म्हणत होते. ती नको म्हणाली. तिला अशी मजा करायची होती. बसमध्ये अकिरा मस्त बसत नव्हती. रायाला सगळं सांगत होती. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या कानाजवळ जाऊन तिला म्हणतो, जास्त बडबड केली तुझे तोंड मला बंद करता येते. अकिरा जसं समजलं रायाला काय म्हणायचे आहे, ती गप्प बसते. खिडकीच्या बाहेर बघत असते. रायाला खूप हसायला येतं. तो तिच्याकडे बघून हसत होता. अकिराला झोप येते. तिचे डोकं हलत होतं. रायाने त्याच्या खांद्यावर तिचे डोकं घेतले. त्याने तिचे डोकं तिच्या डोक्यावर डोकं ठेवले. तिला जवळ घेऊन झोपून गेला. आता महाबळेश्वरला पोचले होते. मस्त सकाळ होती. धुके पडले होते. थंडी वाजत होती. बस थांबली. रायाला जाग आली. अकिरा, आपण पोचलो. उठ बघ बाहेर किती छान वाटत आहे. राया म्हणतो. अकिरा बाहेर बघते. तिला खूप आवडतं. बॅग काढून खाली उतरतात. थोड्या अंतरावर हॉटेल असते. मोठ्या अक्षरात हॉटेलचे नाव असते, महाबळेश्वर पॅलेस. मोठी हॉटेल असते. अकिरा तर सगळं बघत असते. तिला हॉटेल बाहेरूनच खूप आवडली असते. पूर्ण काचेची असते. बाहेर गार्डन असतं. खूप छान सगळं असतं. राया आणि अकिरा हॉटेलमध्ये गेले. रिसेप्शनला विचारले. त्यांनी रायाला चाबी दिली. हॉटेलमधील मुलगा त्यांच्या सोबत गेला. बॅग त्यानेच घेतली. ते रूम मध्ये आले. रूम खूप छान होती. अकिराला खूप आवडली. गॅलरीमध्ये गेली. सगळं बघत होती. अकिरा आणि राया मस्त फ्रेश झाले. नाश्ता करायला खाली गेले. अकिराला हॉटेल खूप आवडली होती. तिथं मस्त टेबल, आजूबाजूला छोटे छोटे झाडं लावले होते. फुलं झाडं होते. त्याचा खूप छान असा वास येत होता. वेटर आला. त्याने ऑर्डर दिली. राया आणि अकिरा मस्त गप्पा मारत होते. मस्त गुलाबी हवा, थंड वाजत होतं. आज ते कुठं फिरायला जायचे त्यांच्यावर बोलत होते. घरी आबांना कॉल करून सांगितले, आम्ही पोचलो, तुम्ही काळजी घ्या. त्यांनी पण सांगितले, तुम्ही पण एकमेकांची काळजी घ्या. थोडाफार बोलून त्यांनी फोन ठेवला. त्यांची ऑर्डर आली. त्यांनी मस्त नाश्ता केला. रायने काउंटरवर गाडीसाठी चौकशी केली. कधी येईल त्यांना सगळं सांगितले. थोड्या वेळाने येईल, तुम्हाला कॉल येईल त्यांनी सांगितलं. गाडी आली. अकिरा आणि राया गाडीत बसले. आजूबाजूला खूप झाडं होती. मस्त हवा सुटली होती. गाडीवाला त्यांना काही ना काही माहिती देत होता. स्ट्रॉबेरीचे झाडं दाखवत होता. अकिरा राया मन लावून ऐकत होते. आधी ते एलिफंट पॉइंटला सर्वोत्तम ठिकाण आहे. हत्तीचे सोंड बनवण्या जागेला खडकाची रचना अस्तित्वात आहे. हे महाबळेश्वरचे सर्वात जास्त भेट दिलेले आणि प्रसिद्ध आकर्षक आहे. एलिफंट पॉइंट ब्रिटिश राजवटीत त्यांचे नाव मिळाले आणि त्यावेळे मुंबई गव्हर्नर सर माउंट एलिटन होते. तिथं खूप माकडं होती. राया अकिराला सांगत होती, बॅग सांभाळा नाहीतर माकडं घेऊन जाईल. त्यांनी खूप फोटो काढले. माकडांसोबत फोटो काढले. अकिराने त्यांना बिस्किट खाऊ घातले. त्यांना खूप मजा वाटत होती. तिथं फोटो काढून लगेच देत होते. ते पण त्यांनी आठवण म्हणून काढून घेतले. अजून बरंच पाहिले. आता संध्याकाळ व्हायला आली. मग ते हॉटेलला आले. तिथं हात धुतले आणि जेवायला बसले. जेवण झाल्यावर अकिराने राया रूम मध्ये गेले. रूम खूप छान सजवली होती. रेड बलून लावले होते. फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. सुगंधी मेणबत्त्या लावल्या होत्या. वेटर हार्ट काढला होता. अकिरा तर सगळं बघून लाजायला वाटत होतं. राया पण सगळं बघत होता. मोगऱ्याचे गजरा ठेवला होता. मोगऱ्याची फुलं टाकली होती. राया ते सगळं बघून अकिराजवळ गेला. अकिराला मिठीत घेतलं. अकिराने रायाला मागे लोटलं. बाथरूम मध्ये निघून गेली. रायाने पण चेंज करून घेतलं. अकिरा आली. अकिराने मस्त रेड रंगाची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. रेड बांगड्या घातल्या होत्या. छोटीशी टिकली लावली होती. खूप छान दिसत होती. रायाचे लक्ष गेले. ती खाली बघत होती. रायाने तिला उचलून घेतले. बेडवर ठेवले. तिला मिठी मारली. ते दोघं पण एकमेकांच्या मिठीत रंगात रंगून गेले. एक मन तण झाल्यावर झोपून गेले.
सकाळी अकिराला रायाच्या हातावर झोपली होती. रायाचा हात अकिराच्या अंगावर होता. प्रसन्न अशी सकाळ झाली होती. त्यांचे मन एक होते. आता तन पण एक झाले होते. दोघं पण खूप आनंदी होते. आज परत ते फिरायला गेले. गणपतीचे मंदिर तिथे गेले. नंतर प्रतापगडवर गेले. तिथंच खूप वेळ लागला. मस्त खाऊन ते तिथून निघाले. तिथे फॅक्टरी मधून चॉकलेट ज्यूस घेतले. खूप वेगळ्या प्रकारचे चॉकलेट होते. स्ट्रॉबेरी ज्यूस पिले. खूप फोटो काढले. आता ते हॉटेलला आले. खूप दमले होते. जेवण केलं. आज हॉटेलमध्ये पार्टी होती. मॅनेजरने त्यांना येण्यासाठी आग्रह केला. राया आणि अकिरा येण्यासाठी तयार झाले. थोडा वेळ होता ते फ्रेश होऊन मस्त तयार होऊन आले. अकिरा खूप मस्त दिसत होती. तिने ब्लॅक रंगाचा ड्रेस घातला असतो. केस वर बांधले होते. गळ्यात छोटासा डायमंडचा नेकलेस घातला. हातात ब्रेसलेट घातले होते. मेकअप केला होता. रायाने पण ब्लॅक रंगाचा कोट घातला होता. तो पण हँडसम दिसत होता. दोघं पण पार्टीच्या तिथे गेले. सगळे त्यांना बघत होते. नवीन लग्न झालेले, चेहऱ्यावर आनंद, त्यांचे एकमेकावर प्रेम होतं. सगळ्यांसोबत बोलत होते. सगळ्यांमध्ये मिक्स होत होते. तिथे त्यांना गेम खेळायला लावला. त्यांनी खेळले. कोणत्या गेमामध्ये जिंकले, कोणत्या याच्यात हरले. नंतर कपल डान्स करतात. रायाने कधीच केला नव्हता. अकिरा रायाला सांगत होती, असं कर तसं कर. कधी त्याला जमले नाही, पण नंतर खूप छान डान्स करत होता. नंतर ते एकमेकांमध्ये गुंतले. आजूबाजूचे सगळे त्यांच्याकडेच बघत होते. खूप छान डान्स करत होते. गाणी पण छान लावली होती. त्यांना गिफ्ट पण मिळाले. आता ते त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. मस्त घरातल्या सगळ्यांसाठी त्यांनी काही ना काही घेतले होते. खूप शॉपिंग केली. मनसोक्त मजा केली. रात्रीचे थंडीत फिरले. आईस्क्रीम खाल्ला. बुड्डी का बाल खाल्ले. पूर्ण आनंद लुटला. खूप फोटो आठवणी त्यांच्या इथं तयार झाल्या होत्या. गाडीवाल्यासोबत पण गट्टी झाली होती. त्याने त्यांना खूप काही माहिती दिली होती. नवीन नवीन जागा दाखवल्या होत्या. हॉटेलमध्ये खूप गेम होते. ते पण खेळून झाले होते. हॉटेल जवळच त्यांनी फोटो काढले होते. खूप मजा करत होते. 2-3 दिवस कसे निघून गेले त्यांना समजलेच नाही. आपले प्रेम सोबत असले की असंच असते. वेळ कुठे जातो समजत नाही. राया आणि अकिरा झोपले होते. अकिरा रायाच्या मिठीत होती. किती लवकर दिवस गेले ना, असं वाटत होते आता तर आलो आहे. घरी गेल्यावर आपण आपल्या आपल्या कामात बिझी होऊन जाऊ. तुम्ही शेतात जायला लागणार, अकिरा म्हणते. काम आहे ते तर करावंच लागेल ना, राया म्हणतो. अकिरा रायाकडे बघत असते. राया पण अकिराकडे बघत असतो. तिच्या ओठावर ओठ ठेवतो. आठवणी घेऊन जाणार असतात. अशा खूप आठवणी ते महाबळेश्वरून घरी जायला निघतात. राया आणि अकिरा महाबळेश्वरला कसे वाटले मला सांगा कमेंट करून. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.